नमस्कार. सध्या आपण आहो अमरावती महानगरपालिकेच्या प्रभाग 13 मध्ये अंबापेठ येथे आणि या ठिकाणी आज आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी आहे तेथून निवडणूक लढवत असलेले मान्य तुषारभाऊ वानखेडे. तर त्यांच्याशी बातचीत करूयात. भाऊ, काय सांगाल, आपण गट अ मधून उमेदवार आहात आणि नेमकं आपलं काय विजन असणार आहे, आपण कशा पद्धतीनं मतदारांना आपल्याकडे आकर्षित करणार आहात? मागील 15 वर्षापासून मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून अगदी बूथ लेवलच्या कार्यकर्त्यापासून तर जिल्हा शहराच्या कार्यकारिणीपर्यंत काम केलेलं आहे. मी भारतीय जनता पक्षामध्ये युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष, ओबीसी मोर्चा शहर उपाध्यक्ष, मंडळ सरचिटणीस व सध्या शहर कार्यकारिणी सदस्य या पदांपर्यंत काम केलेलं आहे. अगदी सगळ्याच प्रकारचे कामं भाजपचे जे दायित्व असतात, विस्तारकपासून तर सगळ्या गोष्टींपर्यंतचे कामं मी केलेले आहे. आणि मागील 8 वर्षापासून मी माझ्या प्रभागामध्ये ऑलरेडी नगरसेवक प्रति नगरसेवकप्रमाणे सगळे कामं मी करतो आहे. अगदी रोजची माझी सकाळ जी आहे ती लोकांच्या नाल्या साफ करण्यापासूनच सुरुवात होते. रोज सकाळी प्रभागातील जनताच मला झोपीतून उठवते कुठल्या ना कुठल्या कामाच्या माध्यमातून. माझे जर सोशल मीडिया हँडल जर कोणी पाहिलं फेसबुकवर तर माझे 8 वर्षापासूनचे सगळे कामं सोशल मीडिया हँडलवर आहेत. माझ्या प्रभागातली सर्वात मोठी समस्या पाण्याची होती. पाण्याची वेळ जी होती आमची संध्याकाळची, ती कुठल्याही वेळी नळ सोडल्या जात होती, 11 वाजता 12 वाजता. ती समस्या सोडवण्यासाठी मी यश मिळवलं आहे. त्याच्यामुळे महिलांचा वगैरे सगळ्यांचा माझ्याकडे प्रतिसाद चांगला आहे आणि मी कामं करतोच आहे. आता पुढील विजन म्हणजे मी अपक्ष राहण्याचा निर्णय हा माझा नव्हता. पक्षाने जेव्हा मला तिकिटीसाठी धावलं, सगळ्या एरियातल्या जनतेची इच्छा होती की मी नगरसेवक म्हणून निवडून आलो पाहिजे किंवा नगरसेवक पदाचा मला तिकीट भेटली पाहिजे, यासाठी सर्वच जनता आग्रही होती. आणि नगरसेवक पदासाठी डावलल्यानंतर सर्व जनतेचा आग्रह होता की तुम्ही अपक्ष लढले पाहिजे, अपक्ष तुम्ही उमेदवारी ठेवा, आम्ही तेवढ्याच मजबूतीने तुमच्यासोबत राहू. या जनतेच्या निर्णयाला ठाम राहून मी एक अपक्ष उमेदवार म्हणून आज अ गटातून प्रभाग क्रमांक 13 मधून उमेदवारी लढतो आहे. आणि पुढचं विजन आपलं हेच आहे की मी 100% जनतेचा विश्वासावर खरा राहून ज्या समस्या आहे, स्वच्छतेच्या समस्या आहे प्रभागामध्ये, त्या स्वच्छतेच्या समस्या पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करेल. पाण्याची समस्या असो, स्वच्छतेच्या समस्यावर मी 8 वर्षापासून काम करतोच आहे. पाण्याची समस्या मी सोडवलेली आहे. आता नळ थोडं वेळेवर येणं चालू झालेलं आहे. पाण्याची टाकी या प्रभागामध्ये बनावी जेणेकरून या भागातल्या सर्व लोकांची पाण्याची समस्या पूर्णपणे संपवावी, त्याच्यासाठी पण मी प्रयत्नरत आहे. त्याचे पण सुद्धा त्यांच्या प्राधिकरणामार्फत काम सुरू झालेलं आहे त्याच्यासाठी. आणि युवांसाठी मैदान, चांगल्या शाळा महानगरपालिकेतर्फे आता CBSE शाळा चालवल्या जातात. आमच्या नमुन्यामध्ये एक शाळा होती ती बंद पडलेली आहे, ती शाळा परत CBSE शाळा चालू व्हावी याच्यासाठी मी प्रयत्नरत आहे. मैदान बनावे, मैदानांवर निरनिराळे खेळ बनावे, मोफत लायब्ररी चालू व्हावी, ओपन जिम तयार व्हावे जेणेकरून जे युवा आहेत ते व्यसनाकडे न वळता त्यांच्या सुदृढ आरोग्याकडे व त्यांच्या एक हक्काचं ठिकाण तिथे निर्माण व्हावं जिथे ते वेळ घालवू शकतील, अशा प्रकारच्या माझ्या योजना आहे. अंबानाल्याचा जो विषय आहे, आमच्या एरियामध्ये नमुना, चुनाभट्टी किंवा मुदळकरपेठ वगैरे जे असे लागून एरिया आहे, अंबानाल्याला पूर आल्यामुळे दर पावसाळ्यात त्या एरियांमध्ये लोकांच्या घरात पाणी शिरतं. त्याच्यासाठी मी 5-7 वर्षापासून काम करतो आहे. दरवर्षी पावसाळा लागायच्या आधी नाला खोलीकरण किंवा नाला सफाई व्हायला पाहिजे, यासाठी मी नेहमी प्रयत्नरत राहतो. आता त्या नाल्याचा खोलीकरण किंवा नाल्याला काय सौंदर्यीकरण करता येईल, प्रत्येक चौकाचं कसं सौंदर्यीकरण करता येईल, मार्केट एरिया कसा स्वच्छ राहील, या सगळ्या गोष्टींसाठी मी प्रयत्नरत आहे. आणि जनता माझ्यासोबत आहे. आणि मी एकुलता एक उमेदवार अशा प्रभागामध्ये आहे की ज्यांनी निवडणुकीच्या पहिलेच कामं केलेली आहेत आणि कामं करून मतदान मागतो आहे. बाकी सगळे उमेदवार जे आहेत ते आम्ही निवडून आल्यानंतर कामं करू ही आश्वासनं देत आहेत. प्रभाग क्रमांक 13 मध्ये आमचा जो नमुना भाग येतो, नमुना भागातून आजपर्यंत 6 नगरसेवक निवडून देण्यात आलेले आहे. म्हणजे महानगरपालिका ज्या दिवशी निर्माण झाली, त्या महानगरपालिका निर्माण झाल्यापासूनच नमुना भागाचं अस्तित्व नेहमीच राहिलेलं आहे. नमुना भागाचं प्रतिनिधित्व महानगरपालिकेत नेहमीच राहिलं आहे. अशा नमुना भागाला प्रभागाच्या नावातून डावलण्यात आलेलं होतं. यासाठी प्रयत्न करून मी प्रभागाचे जे नाव आहे अंबापेठ गौरक्षण जे होते पूर्वी, त्यामध्ये अंबापेठ गौरक्षण नमुना असं नाव मी माझं ऑब्जेक्शन नोंदवून करून घेतलेलं आहे. मी आता आपल्या प्रभागातल्या जनतेला काम करण्याचं आश्वासन न देता ऑलरेडी काम करून मतं मागतो आहे. आणि प्रभागातील जनतेला माझी विनंती आहे की येणाऱ्या 15 तारखेला बटन क्रमांक 5 शिटी चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमतांनी विजयी करून द्यावं.
जेणेकरून मी प्रभागातील जनतेची जास्तीत जास्त सेवा अजून करू शकेल. नक्कीच हे होते तुषारभाऊ वानखेडे. अर्थातच पक्षानं जरी डावललं असलं तरी देखील लोक आग्रास्तव ही निवडणूक लढवतो आहे आणि आधील जे काही कामं केलेले आहेत त्या बलबुत्यावर मतं मागतोय. नक्कीच लोक देखील आशीर्वाद देशील अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. आता पाहणं महत्त्वाचं ठरेल की नेमकं निकालाच्या दिवशी कशा पद्धतीनं निकाल हाती येतोय.